हे बघा मित्रांनो, पुणे कृषी विद्यालय येथे एक विद्यार्थी मिळून सगळ्या प्रकारची शेती केलीत. महाराष्ट्रात कसं होतं आहे, भारतामध्ये कसं होतं, विविध पिकं दाखवलेली. विदेशीमधलं पिकं आनंद हे आपल्या भागात पिकत नाही. काही बघा, हे बघा, ह्या त्या प्रकारचे लास्टला बघितलं तर ते वेगवेगळ्या प्रकारचं पीक आहे. अशा प्रकारे पुणे कृषी विद्यालय इथं शिवाजीनगरला आहे. त्यामुळे हे कशा प्रकारे छान पद्धतीनं शेती केलेलं आहे. हे बघ किती सुटसुटीत शेती कशा प्रकारे करतात आणि किती दिवसात येते ते सगळ्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला. ते बोर्ड दिसायला लागले ना मित्रांनो, किती दिवसात येतं हे बी त्याच्यामध्ये नोंद आहे. आणि त्याला सायंटिस्ट नाव काय वेगवेगळ्या प्रकारचे बघा. अशा प्रकारे शेती केलेलं आहे. वेगवेगळ्या जसे आपले शेतकरी करतात तसे लेकरं केलेली आहेत. बघा आपल्याला जिथं ज्या प्रकारे दिसतं ना धोर, तिथं गहू, बाजरी, मका, तूर सगळ्या प्रकारचे आणून दिले. ते फर्टिलायझेशन करून कसं विकवलं जातं, मग किती दिवसात कमी पाण्यामध्ये कसं शेती विकवलं जातं हे बी प्रकार दाखवलेले आहेत. हे बघा, हे खाली मर्चिंग पेपर आहे. वरती तिकडं दाखवलेले आहेत ते बी तिथं वेगवेगळ्या प्रकारचं पीक आहेत. बघा किती पद्धतशीर दाखवलेलं आहे. हे बघा, हे जे तिन्ही विद्यार्थी दिसाले ते फक्त पाहणी करतात की बाबा काय कीटकनाशक लागलं आहे का नाही, मग ह्याचं फवारणी कुठले ते त्या विद्यार्थ्यांना अभ्यास केलेलं दिसतं. इथं पण त्याने प्रोजेक्ट बी केलेला आहे, इथं सादर केलेलं आहेत. परवा इथे आपले महाराष्ट्राचे कृषी मंत्री येऊन गेलेले आहे. त्यांना पारितोषिक बी मिळालेले कृषी पुणे विद्यापीठला. सकाळी आलं किती छान दिसतंय है ना. हे बघा चेंडू हा आहे फक्त दिसायला तसा आहे, पण वेगवेगळ्या प्रकारचे पिकं काढलेले आहेत. बघा जास्त खर्चिक न करता कमी खर्चात कसं उगवलं गेलं बघा. तर जसं फक्त करायच्या पद्धतीनं त्यांनी आखलेलं आहे, पण त्या वैज्ञानिक पद्धतीने ह्याला शेती प्रकार केलेले आहे. बघा पण मला अलाउड नाही, तरी पण मी फिरत आलेलं एका शिक्षकाच्या ओळखीनं मदतीने हे आपण आलेलं आहोत तिथं बघायला सगळ्या प्रकारे कसं. हे बघा, इथं कसा प्रकार पिकायचं.